नसरापूर अत्याचार प्रकरणी पुणे जिल्हा सत्र न्यायालय आज अंतिम फैसला सुनावणार। आरोपी भीमराव कांबळेला फाशी की जन्मठेप, न्यायालयाच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष। केतन अग्रवालचे मारेकरी सिया आणि चेतनला आज कोर्टात हजर करणार। 7 दिवसांच्या चौकशीत हाती लागलेल्या गोष्टी पोलीस कोर्टात मांडणार। पोलीस की न्यायालयीन कोठडी याचा आज निर्णय। मुंबईत मोहरम दरम्यान विषारी गोळ्या वाटणाऱ्या फैयाज निसारला मारायचे 15,000 लोक होते। तपासात धक्कादायक माहिती समोर। फैयाज आणि त्याच्या भावाची पत्नी सोडून गेल्यानं सुडाच्या भावनेनं पेटला होता। फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघातील उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याचा आजचा अखेरचा दिवस। शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्या मतदारसंघात ठाकरेंचा कार्यकर्ता मेळावा। पावसाळी अधिवेशनाचा आजपासून दुसरा आठवडा। टीईटी पेपर फुटीसह अन्य विषयांवर वादळी चर्चा होणार। विरोधक आंदोलन करण्याच्याही तयारीत। ठाणे जिल्ह्यामध्ये रात्री मुसळधार पाऊस। ठाण्यात तासाभरात 29 मिलीमीटर पावसाची नोंद। भिवंडी कल्याणमध्येही रस्त्यांवर पाणीच पाणी। बीड, सोलापूर आणि जळगावात काल पावसाच्या जोरदार धारा। बीडमधील रिद्धी-सिद्धी आणि सरस्वती नदी प्रवाहित, तर जळगावच्या रावेरमधील नागझरी नदीही दुथडी भरून। राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सेशल्स देशाकडून सर्वोच्च पुरस्कारानं सन्मान। गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन पुरस्कार स्वीकारल्यानंतर मोदींचं सेशल्सच्या संसदेतही भाषण। आतापर्यंत 30हून अधिक देशांकडून मोदींचा सन्मान। 2 दिवस हल्ले प्रतिहल्ले केल्यानंतर अमेरिका आणि इराणची शांत राहण्यावर सहमती। उद्या कतारमध्ये होर्मुझमधल्या वाहतुकीवर चर्चा होणार। पण कच्च्या तेलाच्या किमतीत $3ची वाढ होऊन 1 बॅरल $72वर। क्रिकेटच्या मैदानात टीम इंडियाला दुहेरी धक्का। महिला विश्वचषकातून टीम इंडिया आऊट, तर आयर्लंड विरुद्धच्या T20 मालिकेत टीम इंडियाला यजमानांकडून क्लीन स्वीप। बाद फेरीमध्ये कॅनडाचा दक्षिण आफ्रिकेला दणका। 1-0 विजय मिळवत गाठली उपांत्यपूर्व फेरी। कॅनडाच्या स्टीफननं 92व्या मिनिटाला विजयी गोल नोंदवला।